नमस्कार. कसे आहेत तुमच्या जयशिंगपूरचा नगरपालिका निवडणुका सुरू झाल्यात. जयशिंगपूरचे विकास कामं कसे आहेत? आज तुम्ही बघताय स्ट्रीट लाईट जे लागलेत बघा. आता जी ब्ल्यू प्रिंट महाराष्ट्राची जी तयार करायला पाहिजे होती ती स्मार्ट सिटी म्हणून जयसिंगपूर आज ओळखलं जाते. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर असू दे, त्यांचे बंधू नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार म्हणून आज उभा आहेत संजय पाटील यड्रावकर, त्यांच्या माध्यमातून आज त्यांचं काम बोलते म्हणून यड्रावकर चालतायत आज. आणि निश्चितपणे यड्रावकर साहेबांचा विजय निश्चित आहे. आज तुम्ही स्टेडियम बघताय, स्टेडियमचा कायापालट काय झालेला आहे. स्ट्रीट लाईट, कारण आम्हाला स्ट्रीट लाईट साठी जे नाईटचे सामने आम्ही भरवत होतो त्याच्यासाठी आम्हाला कमीत कमी 15,000 रुपये मोजावे लागत होते. आज 5,000 रुपये मानधन देऊन आम्हाला त्या लाईट उपलब्ध करून दिलेल्या आहेत, म्हणजे फ्री मध्ये. इतकं त्यांनी योजना आखलेल्या आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर साहेब आमदार झाल्यानंतर हे सुरुवात झालेली आहे, कारण त्यांचे बंधू दूरदृष्टी ठेवणारा एक नेता म्हणून आम्ही बघतोय त्यांच्याकडे, एक युवा म्हणून. आणि त्यांना मतदान करायला खूप आम्हाला आनंद होणार आहे आणि ते 100% निवडून येतील. आता एवढी तुम्ही आता विकास कामं सांगता, एवढी विकास कामं झालेली आहेत. खरं तर मग बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे होती, पण विरोधक सगळे, मग सर्वपक्षीय विरोधक काय एकत्र आलेत? आता कसं आहे माहिती काय, सगळे विरोधक एकत्र येणार बरोबर. आता सगळ्या युती एक झाल्या साहेबांविरोधात, पण साहेब एकटे आहेत आमचे, लढणार आणि निवडून येणार पण. एक धन्य भूमी करून टाकलेली आहे यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि निश्चितपणे संजय पाटील यड्रावकर साहेब निवडून येणार म्हणजे येणार. तुम्ही एवढं सगळं सांगताय, समर्थक नाही, समर्थक नाही ना तुम्ही त्यांचे? नाही, मी समर्थक नाही, मी एक मतदार म्हणून बोलते. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.